दरम्यान नाशिक जिल्ह्यात 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदवड तालुक्यातल्या राजदेरवाडी आणि इंद्राईवाडी या डोंगर रांगांवरच्या सर्व धबधबे हे प्रवाहित झालेत। तर डोंगरांनी हिरवा शालू परिधान केलाय, त्यामुळे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून गेलंय। दरम्यान राजदेरवाडीच्या या निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पावसाचं पुनरागमन झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यात डोंगर परिसरातील जे चांदवड तालुका आहे, या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी असेल, इंद्रायणीवाडी असेल, या परिसरातील ज्या डोंगर रांगा ज्या आहेत त्याच्यात निसर्ग सौंदर्य जे ते आता खुलून निघालं आहे आणि या ठिकाणचे धबधबे जे ते आता प्रवेश झाले। आपण या ठिकाणी बघू शकतो की माझ्या पाठीमागे मी हा राजदेरवाडीचा धबधबा आहे। हा धबधबा जो आहे तो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी वाहताना दिसतोय आणि याच परिसरात जे डोंगर रांगा आहे, या डोंगर रांगातील सर्व धबधबे जे ते या ठिकाणी पूर्णतः वाहताना दिसत आहे। आपण जर पाहिलं तर ढग जे आहे ते या ठिकाणी जवळपास डोंगरावर उतरून आल्यामुळे या ठिकाणचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी प्रसन्न असं वातावरण झालं पाहायला मिळतं आणि एकूणच संपूर्ण परिसराचं असेल या परिसरातील डोंगर रांगाने या ठिकाणी हिरवा शालू पांघरलेल्याने हे या भागात जे ते निसर्गरम्य वातावरण जे ते या ठिकाणी तयार झाले। विशेष म्हणजे या भागातील धबधबे जे ते पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत आहे। एकंदरीत पाहिलं तर पुढच्या काळामध्ये हे धबधबे जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतील आणि जे डोंगर रांगा जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रभावित होताना दिसत आहे आणि परिसरातलं जे सौंदर्य आहे ते खुलून निघेल। त्यामुळे या परिसरामध्ये आता आपण जर पाहिलं तर पर्यटक जे ते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दिसतील। निलेश वाघ, NDTV मराठी, चांदवड, नाशिक।